महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय. मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. मित्रांनो, बऱ्याचशा महिन्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ येत आहे. मित्रांनो, थोडा प्रॉब्लेम चालू होता आपल्या चॅनलचा, तो आता प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झालेला आहे. मित्रांनो, खूप लोकांनी आपल्याला मेहनत केली आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. आपला राहुल पाटील, जयश राहुल म्हणजे ब्लॉगर आहे, त्यांनी सुद्धा खूप मदत केली. आणि ईशान आपला तुषार आहे, सिद्धेश आहे, लोकांनी मदत केली आपल्याला चॅनल चालू करण्यासाठी. सुमित आहे, सगळ्यांचं नाव घेतलं मित्रांनो कमीच होईल, पण सर्वांच्या मदतीने आपलं चॅनल पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे. मित्रांनो, तर आज आता आलो मित्रांनो, पहिली व्हिडिओ टाकतो ना 3 महिन्यानंतरची, तर ती टाकते आपल्या गणपती बाप्पाच्या वर्कशॉपची. कारण का बरेच महिने आपला चॅनल बंद होता आणि नवीन सुरुवात करायची होती. तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं चॅनल चालू करतोय बाप्पाच्या आशीर्वादाने. म्हणून आपली आजची पहिली व्हिडिओ असणार आहे बाप्पाच्या वर्कशॉपची. आपण मागची 3 वर्ष झाली मित्रांनो आपण बाप्पाचे वर्कशॉप कव्हर करतोय आणि तुम्ही खूप छान असं आपल्याला प्रसिद्ध देतोय आपल्या वर्कशॉपला. तर आज मी आलेलो आहे मित्रांनो भाईंदर या ठिकाणी, भाईंदर ईस्टला, सिद्धीविनायक आर्ट्सला आलेलो आहे. मित्रांनो, अगदी स्टेशनच्या 5 मिनिटाच्या अंतरावर एक शॉप आहे आणि इकडे बाप्पांच्या खूप सुंदर सुंदर बाप्पांच्या मूर्त्या आहेत. आपण तेच पाहण्यासाठी आलेलो आहे. काय नाही, ते हा व्हिडिओ सुरू करतोय फक्त एकच आपला आपल्याला मागणी अशी की आता आपल्या चॅनलला काय प्रॉब्लेम नाही क्रिएट झाले, फक्त आपल्याला आपण एवढंच बोलतो की. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतोय. आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती मित्रांनो कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडेल तर मित्रांनो प्लीज एक लाईक करा. चॅनलला नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. बरेचसे आपले 3 महिने झाले चॅनल, 3-4 महिने झाले बंद झालेलं. तर या शॉपच्या मूर्त्या तुम्हाला आवडतं मित्रांनो, स्क्रीनशॉट काढा. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्यांना कॉन्टॅक्ट करून विचारू मूर्ती अवेलेबल आहे का शॉपमध्ये. तर कारण का मूर्त्या इकडे फटाफट बुक होत आहेत. तर व्हिडिओला सुरुवात करता तुम्हाला सर्वात प्रथम मित्रांनो शॉपची लोकेशन दाखवतो आणि त्याच्यानंतर बाप्पाच्या मूर्त्यांना स्टार्ट करतो. मित्रांनो, समोर आहे ना भाईंदर स्टेशन आहे, भाईंदर ईस्टला आलो आहे. भाईंदर स्टेशनच्या विरार साईडवर तुम्ही उतरलाच शेवटच्या ब्रिजला, तर तुम्ही इथून सरळ या गल्लीनं चालत यायचं आहे, तुम्ही लगेच पोचू शकता. आणि इकडेच बघा श्री सिद्धीविनायक आर्ट्स म्हणून आहे आणि इकडे ना बाहेरच बाप्पांच्या खूप छान छान असे डिस्प्लेला मूर्त्या लागल्यात. आणि वरती बघाल तर सिद्धीविनायक बाप्पांची मूर्ती आहे आणि बालरूपातली बाप्पांची एक मूर्ती आहे इकडे. आणि इकडे मस्तपैकी आहे ना मित्रांनो मांडी घालून बसलेले कमळामध्ये बाप्पा आहेत. आणि इकडे देखील बघा मित्रांनो खूप छान अशा मूर्त्या आहेत. आणि इकडे काही छोट्या मूर्त्या आहेत. आणि बघा खाली आहेत ना तेजुगावच्या अवतारातली एक बाप्पांची मूर्ती आहे, तेजुगावच्या अवतारातले. आणि आतमध्ये आहे ना खूप बऱ्याचशा मूर्त्या आहेत. आता सध्या आपला तुषार इंट्रो शूट करतो त्याच्यात. आणि इकडे सुरुवातीला ना एक 3-1 फुटांची बाप्पांची मूर्ती बघा किती खूप सुंदर आहे. तर मित्रांनो, तुम्हाला स्टेशनपासून येण्याचं लोकेशन दाखवलं आहे. फक्त 5 मिनिटाच्या 2 मिनिटाच्या अंतरावरती एक शॉप आहे. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्यांचा ॲड्रेस मेन्शन केलेला आहे, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन केलेला आहे. नक्की एकदा या शॉपला व्हिजिट द्या. आता पण मित्रांनो खूप छान छान अशा बाप्पांच्या मूर्त्या पाहूया. चला तर या.
तर मित्रांनो आपण आता काही पीओपीच्या मूर्त्या बघितल्या, अजून अर्ध्या त्या पण बघायच्या आहेत. पण आता तुम्हाला मी सुरुवातीला ना म्हणजे आता मध्ये तुम्हाला तर मी ना शाडू मातीच्या मूर्त्या दाखवतो. ते 1.25 फुटापासून ते 2 फुटापर्यंत तुम्हाला बाप्पांच्या मूर्त्या अवेलेबल होणार. आणि 2 फुटापर्यंत मूर्ती हवी असेल ना मित्रांनो, ते तुम्हाला पहिले ऑर्डर करावं लागेल. तेव्हा त्यानंतर ते तुम्हाला कस्टमाइज करून तुम्हाला ते दिली जाणार. आणि इकडे आहे ना मित्रांनो, खूप लांबून लांबून सुद्धा मूर्त्या जात आहेत तिकडे. आता म्हणजे पंजाबची एक मूर्ती आहे तिकडे, डोंगरावरती बसलेले जे बाप्पा आहेत, आपला सिद्धच दाखवेल इकडे. तर ही जर डमरूवर बसलेली बाप्पांची मूर्ती होती ना, ती मूर्ती आहे ना मित्रांनो जाणार आहे पंजाबला, हरियाणामध्ये. आणि इतरही अशा अनेक बाप्पांच्या मूर्त्या की बाहेरच्या राज्यामध्ये सुद्धा चाललेल्या आहेत. आता तुम्हाला ना इकडे मी शाडू मातीच्या मूर्त्या दाखवतो. खूप गोंडस गोंडस बाप्पांच्या मूर्त्या आहेत, तर ते बघा. चला या. मित्रांनो जरा बऱ्याचशा मूर्त्यांना त्या लोकांनी डिस्प्लेवरनं ना काढलेल्या आहेत, कारण का ना खूप सारे लोकांना त्याच मूर्त्यांची डिमांड करत आहेत. आणि जेवढे त्यांना पॉसिबल होत होता ना तेवढे त्यांनी ते मूर्त्या देण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी. आता मी तुमच्यासाठी ना मित्रांनो स्पेशल ती एक ज्या मूर्ती आपल्याला पाहायची आहे ना ती मूर्ती तुम्हाला मी दाखवतो. त्यांना मी जी मूर्ती काढा सांगितली, खूप गोंडस असे बाप्पांची मूर्ती आहे ती, पाळण्यावरती बसलेली आहे. चला तर या आपण बघूया.
तर मित्रांनो आपण ना आज बऱ्याचशा बाप्पांच्या मूर्त्या बघितल्या इकडे. तुम्हाला मी खरं सांगू का मित्रांनो, मी निम्म्याच मूर्त्या दाखवल्या तुम्हाला बाप्पांच्या, कारण का खूप साऱ्या मूर्त्या इकडे अवेलेबल आहेत, पण ते सध्या अशी वरती ठेवलेले आहेत आणि व्यवस्थित मला काय जमणार नाही ना शूट करायला, म्हणून तर काही बुकिंग झालेल्या मूर्त्या आहेत त्या पण सुद्धा आहेत, म्हणून मी या मूर्त्या कव्हर नाही करत, कारण का मित्रांनो ते बुकिंग झालेल्या आहेत मूर्त्या ऑलरेडी. आणि यांनी ना प्रत्येकाला त्या मूर्त्या अवेलेबल करण्याचा प्रयत्न केला आणि अजून इकडे ना मित्रांनो खूप सुंदर सुंदर बाप्पांच्या मूर्त्या आहेत मित्रांनो. तर नक्की एकदा भाईंदर ईशला स्टेशनच्या अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर एक शॉप आहे बाप्पांचं. खूप सुंदर सुंदर बाप्पांच्या मूर्त्या आहेत मित्रांनो. शाडू मातीमध्ये पण आहेत आणि POP मध्ये पण मित्रांनो बाप्पांच्या मूर्त्या अवेलेबल आहेत इकडे. जसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं मित्रांनो, मी सांगतो ना मित्रांनो, मी इकडे आलेलो बरोबर 12 वाजता. आता वाजलेत ना मित्रांनो दुपारचे 2. मी जवळजवळ ना मित्रांनो इकडे 3 तास शूट करत होतो. प्रत्येक गोष्टीला जी मूर्ती मी शूट करताना तिकडे थोडा टाईम लावत होतो, कारण का परफेक्ट एक शूट निघायला पाहिजे होतं म्हणून. आणि खूप छान वाटतं मित्रांनो इकडे येऊन, कारण का अनेक बाप्पांचे रूप आहेत ना मित्रांनो, वेगवेगळे भेटले. आणि एवढं लांब येऊन पण आपल्या दादरवरनं इकडे येऊन पण मित्रांनो खूप आनंद होत आहे की थोडा तर शॉप तर एक छोटाच आहे म्हणजे असं बघायला गेलं तर, पण इकडे जे बाप्पांचे रूप आहेत ना मित्रांनो खूप भन्नाट आहेत. आणि खरं सांगतो ना मित्रांनो, काय बोलू शकत नाही मी तुम्हाला. तर नक्कीच या एकदा शॉपला व्हिजिट करा मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि यांचा ॲड्रेस मेन्शन केलेला आहे. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ना मित्रांनो, तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढचा शॉप तुम्हाला कोणता पाहायचा आहे ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, कारण का आत्ता तर तुम्हाला धप्पा व्हिडिओ येणार आहेत, कारण का आपला चॅनल चालू झालेला आहे मित्रांनो. तर अशी तुमची साथ राहून द्या. आपल्याला 6,000चा टप्पा तर पार झालेला आहे या मधल्या काळामध्ये, तसं आपल्या चॅनल व्हिडिओ बनवत्या म्हणून. तर आता आपल्याला मित्रांनो लवकर आपला 10K पर्यंत फॉलोअर सबस्क्रायबर्स न्यायचे आहेत मित्रांनो. तर नक्की साथ द्या. तर आता पुढे तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय.